शिवसैनिकांकडून नार्वेकरांचा लबाड असा उल्लेख करण्यात आला। शिवसेना कुणाची नार्वेकरांनी जनतेत उभं राहून सांगावं असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले। तर जनता त्यांचे निकाल घेईल, तुडवावं की पुरावे असं उद्धव ठाकरे म्हणतात। चाबूक हा फक्त शिवसैनिकांच्या हातीच दिसतो। अर्ज भरण्यासाठी शिवसैनिकांचे पैसे खर्च झाले, ते पैसे देखील निवडणूक आयोगाला परत करावेत अशी मागणी देखील उद्धव ठाकरेंनी महापत्रकार परिषदेत केली आहे। आपण काल जो म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये लबाडाने जो निकाल दिला, लबाडाने नाही, लवादाने जो निकाल दिला त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत। माझं तर आव्हान आहे, नार्वेकरांनी मिंध्यांनी माझ्याबरोबर जनतेत जाऊन उभं राहावं। पोलीस प्रोटेक्शन नाही, मी एक सुद्धा पोलीस घेणार नाही सोबत। तसंच मिंध्यांनी यावं, नार्वेकरांनी यावं आणि तिथे नार्वेकरांनी सांगावं शिवसेना कोणाची, आणि मग जनतेने ठरवावं कोणाला पुरावा गाडवा का कोणाला तुडवावा। माझी तयारी आहे, माझ्यात हिंमत आहे। एवढं तुम्ही केल्यानंतर सुद्धा आज तर इकडे शिवसैनिक आहेतच, पण जिथे जिथे जातो ते सगळे लाखो जनता शिवसैनिक माझ्यासोबत कसे। आणि आज मी असं ऐकलं, म्हणजे कालच ऐकलं, आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आणि मिंदे गट उच्च न्यायालयात गेला, म्हणजे तिकडे पण टाइमपास करायचा आहे। मुळामध्ये हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने लवाद म्हणून आपल्या अध्यक्ष महोदयांवरती दिला होता। त्यांना सांगितलं होतं की तुम्ही पात्र अपात्र ठरवा, त्यांनी ठरवलंच नाही। आता मिंदे हायकोर्टात गेले की आम्हाला म्हणजे ठाकरे गटाला अपात्र का ठरवलं नाही, मग त्यांनी सुद्धा त्यांच्यावरती एक प्रकारे नाराजीच व्यक्त केलेली आहे। मग मी असं म्हणतो, दुसरे का आव्हान त्यांना देतो की तुम्हालाही न्याय मिळालेला नाही, आम्हालाही नाही, तुम्ही नेमलेला अध्यक्ष आहे। राज्यपालांना मी विनंती करतो की जसं त्यावेळेला राज्यपालांनी एक अधिवेशन बोलवलं होतं तसं पुन्हा बोलवा, आणि मिंद्यांना सांगतो अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठरवाना, मी तुम्हाला पाठिंबा देतो। आज जाहीर करतो पाठिंबा हाकला यायला। कशाला चाळे करताय? हायकोर्टात जाण्यापेक्षा तिकडेच बसलाय ना। मग तुमचा व्हीप आम्हाला लागणार का? व्हीप नंतर बघू, आमचा व्हीप हा आमचाच व्हीप आहे आणि तो आमचाच अधिकार आहे। आणि व्हीपचा मराठीत अर्थ होतो चाबूक। चाबूक हा लाचाराच्या हाती शोभत नाही, चाबूक हा शिवसेना प्रमुखांच्या हाती आणि त्यांच्या शिवसैनिकांच्या हाती शोभतो। तुम्हाला सगळ्यांनी मी सांगितलं होतं, आणि जवळपास 19,41,41,000 आपण शपथपत्र आणि 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती प्रतिज्ञापत्र लिहिली होती। मग निवडणूक आयोग काय त्याच्याकडे गाद्या पुरवल्या नाही? सरकार निवडणूक गाद्या करून झोपलंय त्याच्यावर? एक तर ते स्वीकारा, आमच्या बाजूने आमचा जो हक्क आहे तो आम्हाला द्या, नाहीतर आमचे 19,41,000 इंटू किती असतील पैसे आम्हाला परत द्या। हा मोठा घोटाळा आहे, निवडणूक आयोगाचा घोटाळा आहे हा। जे कोर्ट असतं ते फाशीची शिक्षा सुनावतं, बरोबर ना असीमजी? पण